बाळमित्रांनो, श्री शिवभारत यूट्यूब चॅनलवर सर्व बाळगोपाळांचे खूप खूप स्वागत. आज आपण शिवबा राजांच्या पहिल्या किल्ल्याची गोष्ट ऐकणार आहोत. बरं, गोष्टीचं नाव आहे हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या दिवसात एक विचित्र अस्वस्थता पसरली होती. डोंगर शांत होते, पण त्या शांततेखाली धगधगत होता एक जळता अंगार. रोहिरेश्वराच्या डोंगरावरून वाहणारा वारा त्या दिवसात काहीतरी वेगळंच सांगत होता. जणू सह्याद्री स्वतःच एखाद्या नव्या युगाच्या जन्माची चाहूल ऐकत होता. आदिलशाहीच्या दरबारात बसलेले सरदार अजूनही स्वतःला दख्खनचे स्वामी समजत होते. पण मावळच्या खोल दऱ्यात, रैरेश्वराच्या पायथ्याशी, एक तरुण मुलगा शांतपणे साम्राज्याच्या मुळावर घाव घालायला निघाला होता. तो मुलगा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांना काय बरं म्हणत? शिवबा राजे. बरोबर, त्यावेळी शिवबांचे वय काय होते? अजून मिशी पूर्ण फुटली नव्हती, पण डोळ्यात पेटलेला स्वराज्याचा अग्नी मात्र सह्याद्रीपेक्षा उंच होता. आदिलशाहीचे सुभेदार, फौजदार, सरदार सगळे अजूनही शहाजी राजांच्या राजकीय संघर्षात गुंतले होते. त्यांना वाटत होतं, शहाजीचा मुलगा अजून पोर आहे, काय करणार तो? पण त्याच पोराने एक दिवस अचानक मुरुंबदेव किल्ल्यावर धडक मारली. मित्रांनो, मुरुंबदेव डोंगर आधीपासूनच किल्ला होता बरे. इतिहासाचा अभ्यास करताना दाखले मिळतात की 1630 सालच्या एका पत्रात शहाजी राजांचे नोकर सोनजी हे मुरुंबदेव किल्ल्यावर आश्रयाला होते, तसा उल्लेख आढळतो. तर त्या एका काळोख्या रात्री सह्याद्रीच्या कातळांवरून मावळ्यांचे पाय आवाज न करता सरकत होते. डोंगरावर फक्त मशालींची थरथरणारी ज्योत होती आणि त्या ज्योतीसमोर चालणारा एक तेजस्वी चेहरा, शिवबा राजे. त्यांच्या मागे होते 1200 मावळे, पण त्या छोट्या मावळ्यांच्या छातीत लाख सैन्याचे धैर्य धडधडत होते. किल्ल्यावर आदिलशाहीचे निशाण होते, पण त्या रात्री मावळ्यांनी असा झंझावात उभा केला की पहारेकरी सावरायच्या आत गड हातातून गेला. मुरुंबदेव जिंकला गेला आणि पहाट होताच शिवबांनी सह्याद्रीकडे पाहत उच्चारले, आजपासून हा मुरुंबदेवाचा डोंगर गड राजगड म्हणून ओळखला जाईल. त्या एका वाक्याने इतिहास बदलायला सुरुवात झाली होती, कारण तो फक्त किल्ला नव्हता, तो होता स्वराज्याचा पहिला गड. तुम्हाला असं वाटत असेल ना की पहिला किल्ला तोरणा जिंकलेला शिवबांनी? ज्यांच्या मनी हा प्रश्न आला त्यांना शाबासकी, छान प्रश्न आहे. मित्रांनो, दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना आदिलशहाकडून पत्र पाठवण्यात आलेले होते. 30 मार्च 1645चे पत्र. या पत्रावरून मार्च 45 पूर्वीच शिवरायांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेऊन त्याला राजगड हे नाव दिले होते, हेच सिद्ध होते. ह्याला आणखीन एक पुरावा म्हणून आपण पुढे अजून एक पत्र पाहणार आहोत, जे 17 एप्रिल 1645 मध्ये शिवबांनी लिहून घेऊन पाठवले होते. मात्र चिटणीस बखर ही खूप नंतर लिहिली गेली, म्हणजे 1810च्या सुमारास. त्यातील संदर्भ घेऊन तोरणा किल्ल्याला प्रथम दर्जा दिला गेला, पण ते बरोबर नाही. मित्रांनो, आपण आता गोष्टीकडे वळूयात. मुरुंबदेव डोंगर घेतल्यावर आदिलशाही गप्प बसणारी नव्हती. विजापूरच्या दरबारात बातमी पोहोचली आणि दरबार हादरला. शहाजीराजाचा पुत्र शिवाजीराजे याने बेमानगी करून तुझ्या खोऱ्यातील रोहिरेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाने पुंडावा करून मावळे लोकांचा जमाव केला. किल्ल्यावरील म्हणजे मुरुंबदेव किल्ल्यावरील ठाणे उठवून किल्ल्यात शिरला. हाली राजगड असे नाव देऊन हा किल्ला बळकावला. त्याला लोकांचा जमाव आणि तू सामील असून बंडखोरी करून तू त्यालाच तुझ्या भागातील वसुली देत आहेस आणि आमच्या ठाण्यावरील अधिकाऱ्यांना तू मगरुरीची उत्तरं देतोस. ही गोष्ट तुझ्या वतनाला घातक आणि अयोग्य आहे. तरी शिरवळच्या ठाण्यावर रुजू राहा आणि हिशोब दे, नाही तर खुदावंत आदिलशहा विजापूरला नेऊन तुझी गर्दन मारतील.
तुझी जमेदारी हक्क कानून चालणार नाहीत हे ध्यानात ठेव आणि यापुढे दिवाणात रुजू रहा. धमकी होती आणि ती पाठवली होती रोहीर खोऱ्यातील देशपांडे दादाजी नरसप्रभूंना. कारण आदिलशाहीला समजलं होतं शिवाजीराजे एकटे नाहीत, त्यांच्या मागे उभे आहेत मावळातील मावळे, सह्याद्री उभा आहे आणि सर्वात भयंकर म्हणजे लोकांच्या मनात स्वराज्याचा अंकुर फुटायला लागला आहे. दादाजी प्रभू नाव साधं होतं, पण छाती वाघाची होती, बेडर होती. आदिलशहाच्या धमकीने अनेक जण थरथरले असते, पण दादाजी मात्र शांत होते, कारण त्यांनी शिवबांमध्ये काहीतरी वेगळं पाहिलं होतं. त्या डोळ्यात त्यांना स्वार्थ दिसला नव्हता. दिसलं होतं फक्त हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. आदिलशाही फरमानात लिहिलं होतं, तू मुलखाचा वसूल शिवाजीराजांना देतोस आणि वर मगरुरीची उलटी उत्तरे ठाणेदारांना देतोस. हे वाक्य ऐकताच सह्याद्रीही अभिमानाने ताठ झाला असता, कारण हा होता अस्सल मावळी रग, सुलतानासमोर लाचार न होणारा, तलवारीसमोर मान न झुकवणारा. दादाजींनी सरळ आदिलशाहीच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं होतं, हो, आम्ही शिवरायांसोबत आहोत. पण घरात मात्र वादळ उठलं होतं. दादाजींचे वडील नरसीबाबा वृद्ध होते, अनुभवी होते आणि आदिलशाहीची क्रूरता त्यांनी जवळून पाहिली होती. त्यांच्या डोळ्यांसमोर सतत एकच चित्र येत होतं, विजापूरचा दरबार, साखळदंडात बांधलेला दादाजी आणि गर्दन उडवणारी तलवार. दादाजी हे त्यांचे दत्तक घेतलेले एकुलते एक पुत्र, त्यामुळे नरसीबाबा आतून तुटत चालले होते. घरात रात्री झोप लागत नव्हती. दरवाजावर घोड्याचा आवाज झाला की हृदय दडपून जायचं. आता आदिलशाहीचे सैनिक आले बहुतेक. त्या काळात सुलतानाविरुद्ध जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणं होतं. पण दादाजींच्या चेहऱ्यावर अजूनही भीती नव्हती, कारण त्यांना विश्वास होता हा मुलगा सामान्य नाही. दादाजींनी तो संपूर्ण प्रकार शिवरायांना कळवला. राजगडावर ती बातमी पोहोचली. संध्याकाळची वेळ होती. राजगडाच्या माथ्यावरून सह्याद्रीवर सूर्य मावळत होता. शिवराय शांत उभे होते. त्यांच्या हातात दादाजींचं पत्र होतं. क्षणभर त्यांनी डोळे मिटले आणि मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. इतिहासात अमर झालेलं ते पत्र. राजश्री दादाजी नरसेप्रभू देशपांडे व कुलकर्णी रोहीर खोरे व वेळवंड खोरे यांची प्रती. शिवाजीराजे, तुम्हाला विजापूरवरून वजिराचा हुकूम आला, त्यामुळे तुमचे वडील नरसीबाबा हवालदिल झाले हे समजले, तरी शहाशी बेमानगिरी तुम्ही आणि आम्ही करीत नाही. श्री रोहिरेश्वर, तुमच्या खोऱ्यातील आधी कुलदेव, तुमचा डोंगर माझा पठारावर. शेंद्री लगत स्वयंभू आहे, त्याने आम्हाला यश दिले आणि पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. तरी वडिलांना हवालदिल होऊ नये असे सांगणे, तुम्ही फरमान घेऊन तातडीने आमच्याकडे या. श्री दादापंताचे, विद्यमाने बाबाचे, तुमचे आणि आमचे, श्री रायरेश्वरा, समक्ष जे किमान प्रमाण झाले ते वज्रासारखे कायम आहे. तुमचे वतन आम्ही वंशपरंपरा चालवू. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. याप्रमाणे तुमच्या वडिलांच्या मनाची खात्री करून तुम्ही आमच्याकडे येणे. बहुत काय लिहिणे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. हे शब्द फक्त वाक्य नव्हते, तो होता स्वराज्याचा जन्ममंत्र. त्या एका वाक्यात शिवबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य ओतलं होतं. स्वतःसाठी नाही, सिंहासनासाठी नाही, सत्तेसाठी नाही, तर हिंदवी स्वराज्यासाठी. त्या काळी दिल्लीपासून दख्खनपर्यंत सुलतानशाहींचा अंधार होता. हिंदू माणूस स्वतःच्या भूमीत परका झाला होता. मंदिरांवर संकट होतं, रयत भयभीत होती. आणि अशावेळी एक तरुण मुलगा म्हणत होता, हे राज्य व्हावे. किती प्रचंड धैर्य असेल त्या छातीत. शिवरायांना माहिती होतं, हा मार्ग रक्ताचा आहे. घरं उद्ध्वस्त होतील, सुलतान मागे लागतील, पण तरीही ते थांबले नाहीत. कारण सह्याद्रीत जन्मलेला वाघ संकट पाहून मागे हटत नाही. दादाजींनी ते पत्र वाचलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांना समजलं,
हा फक्त जहागीरदाराचा मुलगा नाही, हा नियतीने पाठवलेला नरसिंह पुरुष आहे. नरसी बाबांनाही ते पत्र ऐकवण्यात आलं. क्षणभर घरात शांतता पसरली. वृद्ध नरसी बाबा थरथरणाऱ्या हातांनी पत्राला कपाळ लावून म्हणाले, हा मुलगा मोठं काम करणार. त्या दिवसापासून दादाजी प्रभू अधिक ताकदीने शिवरायांच्या मागे उभे राहिले. आदिलशाहीच्या धमक्या येत राहिल्या, फरमानं येत राहिली, पण मावळ्यांच्या छातीत पेटलेला अग्नी आता विझणारा नव्हता. रोहिरेश्वराच्या दऱ्यात आता नव्या युगाची चाहूल लागली होती. रायडेश्वराच्या मंदिरात घेतलेली शपथ आता रक्तात उतरली होती. राजगडाच्या कातरांवर आता फक्त वारा नव्हता वाहत होती स्वराज्याची गर्जना. त्या गर्जनेने पुढे अफजल खान कोसळला. शाहिस्तेखानाची बोटं तुटली. औरंगजेब हादरला. पण त्या सर्वाची सुरुवात झाली होती या छोट्याशा पत्रातून, या काही शब्दातून. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. म्हणूनच इतिहासात तलवारीपेक्षा पत्र मोठी ठरतात. आपण त्या भूमीचे वारस आहोत जिथे एका 15-16 वर्षांच्या मुलाने संपूर्ण सुलतानशाहीला आव्हान दिलं होतं. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या श्री शिवभारत ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.